Good morning, everyone. Today we have discussed about mode of reproduction. Topic number third. The mode of reproduction is in crop plants may be broadly grouped into two categories. First category sexual reproduction and second category asexual reproduction. The mode of reproduction म्हणजे ही जी उत्पत्ती आहे ही झाडांची उत्पत्ती दोन प्रकारे सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये लैंगिक रिप्रोडक्शन म्हणजेच लैंगिक अभिवृद्धी आणि दुसरी म्हणजे अलैंगिक अभिवृद्धी. फर्स्ट ए सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच लैंगिक अभिवृद्धी. सेक्शुअल रिप्रोडक्शन मीन्स fusion of male and female gametes to form zygote which develops into an embryo. Sexual reproduction म्हणजेच अलैंगिक अभिवृद्धी म्हणजेच नर फुलं आणि मादी फुलं यांचं फ्युजन होऊन म्हणजेच पोलन नर फुलावरचे मादी फुलावरती ट्रान्सफर होतात आणि त्यामधून एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते. यालाच आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा अलैंगिक अभिवृद्धी असं म्हणतो. इन क्रॉप प्लांट्स मेल अँड फिमेल गॅमेट्स आर गव्हर्ड बाय स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर इज नोन ॲज फ्लॉवर. म्हणजेच ज्या झाडामध्ये किंवा ज्या वनस्पतीमध्ये नर आणि मादी हे दोन्ही भाग आपल्याला बघायला मिळतात अशा भागाला आपण फ्लॉवर म्हणजेच फुलं असं म्हणू शकतो. ए फ्लॉवर कन्सिस्ट ऑफ पेडिसेल, कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम इज कॉल्ड ॲज कम्प्लीट फ्लॉवर. म्हणजेच ज्या फुलामध्ये नर भाग, मादी भाग, पानं, पाकळ्या हे सर्व भाग बघायला मिळतात अशा फ्लॉवरला किंवा अशा फुलाला आपल्याला कंप्लीट फ्लॉवर म्हणजे संयुक्त फूल असं म्हणता येतं. ए फ्लॉवर कंटेनिंग बोथ स्टेमन्स अँड पिस्टिल इज ए परफेक्ट फ्लॉवर और बायसेक्शुअल फ्लॉवर. ज्या फुलामध्ये नर भाग आणि मादी भाग असे दोन्ही भाग आपल्याला बघायला मिळतात अशा फुलांना आपण संयुक्त फुलं असं म्हणतो. इफ इट कंटेन्स ओनली स्टेमन्स बट नो पिस्टिल इज नोन ॲज स्टॅमिनेट और मेल फ्लॉवर. ज्या फुलामध्ये आपल्याला फक्त नर भाग बघायला मिळतो म्हणजेच स्टेमन्स बघायला मिळतो त्या फुलाला आपण नर फूल असं म्हणतो. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मादी भाग आपल्याला बघायला मिळत नाही. व्हाईल फ्लॉवर कंटेनिंग पिस्टिल इज नोन ॲज पिस्टिलेट और फेमेल फ्लॉवर. ज्या फुलामध्ये आपल्याला मादी भाग फक्त बघायला मिळतो कोणत्याही प्रकारचा नर भाग आपल्याला बघायला मिळत नाही त्या फुलाला आपण मादी फूल असं म्हणू शकतो. आणि ज्या फुलामध्ये दोन्ही भाग आपल्याला एकत्र बघायला मिळतात त्याला आपण परफेक्ट फ्लॉवर और बायसेक्शुअल फ्लॉवर म्हणजेच संयुक्त फूल असं म्हणतो. मोनोशियस स्पेसिस, स्टॅमिनेट अँड पिस्टिलेट फ्लॉवर्स ऑकर्स ऑन ए सेम प्लांट बट ॲट डिफरंट लोकेशन. एक्झाम्पल मेज, कॅस्टर, कोकोनट, बनाना अँड कुकुरबिट्स. मोनोशियस स्पेसिस म्हणजेच स्टॅमिनेट अँड पिस्टिलेट फ्लॉवर म्हणजेच स्टॅमिनेट म्हणजे नर फुलं आणि पिस्टिलेट म्हणजे मादी फुलं ही एकाच झाडावरती वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतात. म्हणजेच दोन फांद्यांवरती वेगवेगळी फुलं बघायला मिळतात त्यांना आपण मोनोशियस प्लांट्स असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये मका, कॅस्टर, नारळ, केळी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या म्हणजे काकडी असेल, दुधी भोपळा असेल, पडवळ असेल यासारख्या भाज्या की ज्यांची फॅमिली कुकुरबिटेसी आहे अशांमध्ये आपल्याला मोनोशियस फ्लॉवर्स बघायला मिळतात.
dioecious species, staminate or male and pistillate or female flowers occurs on different plants. Example papaya, date palm, hems. म्हणजेच ज्या झाडावरती स्टॅमिनेट म्हणजेच नर फुलं आणि पिस्टुलेट म्हणजेच मादी फुलं ही वेगवेगळ्या झाडांवरती आढळतात. म्हणजे एका झाडावरती सर्व नर फुलं असतात आणि दुसऱ्या झाडावरती सर्व मादी फुलं असतात. अशा झाडांना आपण डायोशियस प्लांट असं म्हणू शकतो. आणि त्याच्यामध्ये पपया हे एक येतं आणि डेट पाम म्हणजे खजूर यासारख्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रक्चर ऑफ फ्लॉवर, फुलाचा आकार किंवा फुलाचं स्वरूप हे अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यामध्ये पार्ट ऑफ ए फ्लॉवर, इथे आपल्याला हे संयुक्त फूल बघायला मिळतंय. म्हणजेच दिस फ्लॉवर इज कॉल्ड एज ए परफेक्ट फ्लॉवर और bisexual flower is in here. Male part and all of these female part are situated in a one flower is called as a perfect flower or bisexual flower. की ज्या फुलामध्ये आपल्याला हा मादी भाग आणि हा नर भाग एकत्ररित्या बघायला मिळतोय अशा फुलाला आपण संयुक्त फूल असं म्हणतो. मग याचे वेगवेगळे प्रकार आहेत. याच्यामध्ये these are the different parts are seen here. First is a petals म्हणजेच पाकळ्या. Second anther. Third filament. This both part is called as a stamen and these are the sepals. Is in here. This is a stigma. This is a style. This upper portion part called as a style. This is a pollen tube in center of a style. This position called as a ovary position. Lower the ovary, you have to see ovule. And all of this part, stigma, style, pollen tube, ovary, and ovule, all of this part collectively called as a कार्पेल. या सगळ्या भागाला आपण कार्पेल असं म्हणतो. म्हणजे मादी फुलं किंवा मादी भाग असं आपण त्याला म्हणू शकतो. इसे रिसेप्टिकल, दिस पोर्शन कॉल्ड एज अ रिसेप्टिकल आणि दिस इज अ फ्लॉवर स्टेम. अशा पद्धतीने हे सगळं संयुक्त फूल तयार होतं. ओके, बोथ मेल पार्ट इट मीन्स स्टेमन्स and all of this carpel means female part or pistil. Both stamen and pistil are comes together in a single flower called as a perfect flower. If these only stamen part are seen in a single flower, no female part is in there, it is called as a staminate flower. And if only female part is seen in a single flower, no male part is seen, this is called as a female flower. But both are comes together, this is called as a bisexual flower. जर हा नर भाग म्हणजेच स्टेमन म्हणजेच हा नर भाग जर एका फुलामध्ये असेल तर त्याला आपण नर फुल असं म्हणतो. त्याच्यामध्ये हा मादी भाग नसतो. आणि ज्या फुलामध्ये फक्त हा मादी भाग असतो आणि हा नर भाग दिसत नाही त्या फुलाला आपण फेमेल फ्लॉवर असं म्हणतो. परंतु हे दोन्ही भाग मादी भाग आणि नर भाग एकत्र फुलामध्ये जर असतील तर त्याला आपण संयुक्त फूल म्हणजेच बायसेक्शुअल फ्लॉवर और परफेक्ट फ्लॉवर असं म्हटलं जातं. सिग्निफिकन्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. फर्स्ट, almost the entire plant breeding is based on sexual reproduction. सर्वसाधारणपणे प्लांट मधले जे ब्रीडिंग असतं हे सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच अलैंगिक पद्धतीवरती अवलंबून असतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन मेक्स इट पॉसिबल टू कंबाइन genes from few or more parents into a
सिंगल हायब्रिड. जर आपल्याला एक सिंगल हायब्रिड बनवायचं असेल तर 2 पेक्षा अधिक जीन्स एकत्र जर आणायचे असतील किंवा एकत्र ठेवायचे असतील तर आपल्याला लैंगिक पद्धतीने हायब्रिडायझेशन करणं म्हणजेच परागीकरण करणं गरजेचं असतं. Recombination among these genes produce large number of different genotypes. यामुळे एकत्र जीन्स या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आल्यामुळे एक प्रकारचा जिनोटाइप तयार होतो. त्यालाच आपण न्यू प्लांट्स किंवा न्यू हायब्रिड्स असं आपण त्याला म्हणू शकतो. दिस इज इसेन्शियल स्टेप इन क्रिएटिंग जेनेटिक व्हेरिएशन थ्रू हायब्रिडायझेशन. म्हणजेच हायब्रिडायझेशन करत असताना ही एक अतिशय महत्वाची स्टेप आहे किंवा महत्वाचा भाग आहे की यामध्ये वेगवेगळ्या जीन्सचं असणं, तरच त्याला आपण हायब्रिड सीड असं म्हणू शकतो. ऍडव्हान्टेजेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन इज अ सिंपल अँड इझी. अलैंगिक अभिवृद्धी जी आहे ती अतिशय सोपी आहे आणि एकदम सिंपल आहे, म्हणजे साधी आहे. प्लांट्स आर लॉंग लाईव्ड अँड हार्डी. यापासून नवीन तयार होणारी जी उत्पत्ती असते ती जास्त काळ जिवंत राहणारी आणि त्याचबरोबर हार्डी म्हणजेच कणखर आपल्याला बघायला मिळते. इंट्रोड्यूस व्हेरिएशन इनटू ए पॉप्युलेशन. आपल्याला ह्याच्यामध्ये अलैंगिक अभिवृद्धीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हेरिएशन म्हणजे विविधता ही झाडांमध्ये बघायला मिळते. एकाच प्रकारची झाडं ही तयार होत नाही, वेगवेगळ्या प्रकारची झाडं ही तयार होत असतात. This is only way to produce where sexual means is not common. Coconut and papaya. ज्या फळझाडांमध्ये उदाहरणार्थ नारळ आणि पपया ज्या फळझाडांमध्ये अलैंगिक अभिवृद्धी म्हणजेच असेक्शुअल रिप्रोडक्शन हे शक्य नसतं, त्या झाडांमध्ये आपण लैंगिक अभिवृद्धीच्या माध्यमातून नवीन रोपं किंवा नवीन सीडलिंग्स हे तयार करू शकतो. सेक्शुअल प्रोपगेटेड प्लांट्स आर मोर रेजिस्टंट टू डिसीज अँड पेस्ट. अलैंगिक अभिवृद्धीपासून जी तयार झालेली झाडं असतात ही कीड आणि रोगांना जास्त बळी पडत नाहीत, म्हणजे त्याला रेजिस्टंट असतात. हायब्रिड सीड प्रोडक्शन इज ओनली पॉसिबल थ्रू सेक्शुअल प्रोपगेशन. म्हणजेच जर हायब्रिड सीडचं म्हणजे संकरित बियाणं हे जर आपल्याला तयार करायचं असेल तर अलैंगिक अभिवृद्धी हा एकमेव उपाय आपल्याला पाहायला मिळतो. डिसएडव्हान्टेजेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच तोटे अलैंगिक पद्धतीचे. सेक्शुअल प्रोपगेटेड प्लांट्स रिक्वायर मोर पिरियड फॉर फ्लॉवरिंग. इट बिअर्स लेट फ्रूट. म्हणजे अलैंगिक अभिवृद्धीपासून तयार केलेली जी झाडं असतात त्यांना उशिरा फुलं येतात आणि त्याचबरोबर फलधारणा सुद्धा उशिरा होते. 2 parents आर नीडेड इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. याच्यासाठी 2 पॅरेंट्स म्हणजेच 2 वेगवेगळ्या झाडांची गरज असते. नर झाड आणि मादी झाड अशा वेगवेगळ्या झाडांची गरज असते अलैंगिक अभिवृद्धी करण्यासाठी. ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस आर जेनेटिकली डिफरंट फ्रॉम द पॅरेंट्स. नो प्रोटोटाइप म्हणजे नवीन तयार होणारी जी उत्पत्ती असते किंवा नवीन तयार होणारी जी झाडं असतात ही वेगवेगळ्या प्रकारची तयार होऊ शकतात, ही एक समान तयार होत नाहीत. म्हणजेच देयर इज अ नो प्रोटोटाइप प्रोड्यूस प्लांट. टाइम अँड एनर्जी आर नीडेड टू फाइंड ए मेट. म्हणजेच जर आपल्याला हायब्रिडायझेशन करायचं असेल किंवा जर आपल्याला परागीकरण करायचं असेल तर यासाठी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला एनर्जी खर्च करावी लागते, ऊर्जा जास्त खर्च करावी लागते आणि त्याचबरोबर यासाठी लागणारा वेळ हा खूप जास्त असू शकतो. नॉट पॉसिबल फॉर अन आयसोलेटेड इंडिव्हिज्युअल. जर एखादं प्लांट आयसोलेटेड असेल म्हणजेच विभक्त असेल तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी शक्य नसतात. दूसरा पार्ट है पार्ट नंबर 2 दी asexual reproduction. Asexual reproduction does not involve fusion of male and female gametes. New plants may develop from vegetative parts
of the plant or seed is developed from embryo without fertilization is called as a asexual reproduction. अलैंगिक अभिवृद्धी म्हणजे asexual reproduction does not involve fusion of a male and female gametes. म्हणजे ह्याच्यामध्ये नर फुलं आणि मादी फुलं यांचं एकत्र पोलन ट्रान्सफर करणं म्हणजेच नर फुलामध्ये पोलन काढून मादी फुलाच्या भागावरती टाकणं गरजेचं नसतं. न्यू प्लांट्स मे डेव्हलप, जी नवीन झाडं तयार होत असतात, फ्रॉम व्हेजिटेटिव्ह पार्ट्स म्हणजेच जे वनस्पतींचे अवयव आहेत, और सीड किंवा बियाणं इज डेव्हलप फ्रॉम एम्ब्रियो विदाउट फर्टिलायझेशन. म्हणजे या पद्धतीमध्ये आपल्याला हायब्रिडायझेशन करण्याची गरज नसते. जर एखाद्या नवीन बियाण्याची निर्मिती झाली तर त्यासाठी हायब्रिडायझेशन न होताच हे बियाणं तयार होतं, त्याला आपण पार्थेनोजेनेसिस असं म्हणतो. आणि त्याचबरोबर ह्या अभिवृद्धीमध्ये झाडाचे विविध पार्ट म्हणजेच लीव्स, फ्लॉवर्स, फ्रूट्स, ट्रंक, ब्रांचेस, रूट्स, बल्ब, रायझोम यासारखे झाडाचे विविध पार्ट आपल्याला वापरता येतात आणि त्यापासून अभिवृद्धी तयार करता येते किंवा अभिवृद्धी करता येते. आणि हे प्रोटोटाइप आपल्याला बघायला मिळतात. म्हणजेच एक समान प्लांट आपल्याला तयार झालेली बघायला मिळतात. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, रिप्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स ऑफ प्लांट. टाइप्स ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, कोणकोणते प्रकार आहेत अलैंगिक अभिवृद्धीचे ते खाली आपण बघू शकतो. नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे नैसर्गिकरित्या अलैंगिक अभिवृद्धी. अंडरग्राउंड पार्ट म्हणजे जमिनीखालील असणारे भाग, ट्यूबर्स हे आपल्याला बटाट्यामध्ये बघायला मिळतात. बल्ब्स ओनियन आणि गार्लिक मध्ये बघायला मिळतात. रायझोम जिंजर, टर्मरिक आणि बनाना याच्यामध्ये बघायला मिळतात. सब एरियल पार्ट्स म्हणजे जमिनीवरचे भाग. रनर्स हरियाली म्हणजेच दुर्वा, स्टोलॉन, पिस्टिया किंवा स्ट्रॉबेरी मध्ये बघायला मिळतात. सकर्स बनानामध्ये बघायला मिळतात, सोड सकर आणि वॉटर सकर. ऑफसेट एकोरिना हे नावाचं प्लांट आहे फुलांचं, त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. सब एरियल स्टेम्स आर यूज्ड फॉर द प्रोपगेशन ऑफ मिंट अँड डेट पाम. म्हणजेच मिंट आणि खजूर याच्यामध्ये आपल्याला सब एरियल स्टेम हे सुद्धा प्रोपगेशन होत असताना किंवा अभिवृद्धी करण्यासाठी बघायला मिळतं. सी bulbils. Bulbils are modified flower that develop into plants directly without formation of seeds. म्हणजे एक प्रकारचं असं मॉडिफाईड फूल आहे की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बियाणं किंवा बिया किंवा सीड न धरता त्यापासून नवीन झाड आपल्याला तयार करता येतं, त्याला आपण बल्बिल्स असं म्हणतो. देर आर व्हेजिटेटिव्ह बॉडीज, एक प्रकारची व्हेजिटेटिव्ह बॉडीज आहे किंवा हा एक प्रकारचा अलैंगिक अवयव आहे. देअर डेव्हलपमेंट डज नॉट इन्व्हॉल्व फर्टिलायझेशन. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं फर्टिलायझेशन हे इन्व्हॉल्व नसतं किंवा होत नाही. द लोअर फ्लॉवर्स इन द इन्फ्लोरेसन्स नॅचरली डेव्हलप इनटू बल्बिल्स. म्हणजे ज्या वनस्पतींना मुळाजवळ फुलं येतात त्यांचं रूपांतर हे बल्बिल्स मध्ये होत असतं. त्यासाठी आपण गार्लिक म्हणजे लसूण आणि कार्डेमम म्हणजे वेलची हे बघू शकतो. आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह और कमर्शियल रिप्रोडक्शन म्हणजेच मोठ्या प्रमाणावरती अभिवृद्धी वनस्पतींच्या अवयवांपासून करणं. कटिंग, स्टेम कटिंग, याच्यामध्ये रोज, शुगर केन अँड क्रोटॉन. क्रोटॉन ही एक गार्डन मधील वनस्पती आहे. लेअरिंग, सिंपल लेअरिंग अँड टंग लेअरिंग अँड एअर लेअरिंग. गुआवा म्हणजे पेरू आणि पोमोग्रेनेट म्हणजे डाळिंबामध्ये आपण बघू शकतो. ग्राफ्टिंग, स्टोन ग्राफ्टिंग, अप्रोच ग्राफ्टिंग, साइड ग्राफ्टिंग अँड विनियर ग्राफ्टिंग आपण आंबा आणि चिकू याच्यामध्ये बघायला मिळू शकतं. मँगो अँड चिकू और साकोटा.
बडिंग, टीप बडिंग, पॅच बडिंग, रिंग बडिंग, आय बडिंग, इन्व्हर्टेड टी बडिंग या प्रकारचे असतात. बेर अँड रोज मध्ये बघू शकतो. ऍडव्हान्टेजेस ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, अलैंगिक पद्धतीचे काही प्रमुख फायदे खाली दिलेले आहेत. इट इज युजफुल फॉर ऑप्टेनिंग लार्ज नंबर ऑफ जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट्स मीन्स प्रोटोटाइप प्लांट्स. यापासून जे मोठ्या प्रमाणावरती झाडांची निर्मिती होते किंवा रोपांची निर्मिती करता येते हे जेनेटिकली प्रोटोटाइप असतात, म्हणजेच एक समान आपल्याला बघायला मिळतात. म्युटंट कॅन बी डायरेक्टली रिलीज ॲज अ व्हरायटी. जे म्युटेशन होतं, म्युटेशन मीन्स सडन हेरिडेबल चेंजेस इन ए ऑर्गन, इट इज कॉल्ड एज ए म्युटेशन. म्हणजेच एखाद्या वनस्पतीच्या अवयवामध्ये पटकन चेंज होणं याला आपण म्युटेशन म्हणतो. हे आपण डायरेक्ट नवीन जात म्हणून प्रसिद्ध करू शकतो. रॅपिड रिप्रोडक्शन अँड स्प्रेड इम्प्रूव्ड व्हरायटीज ऑफ ऑर्नामेंटल प्लांट्स अँड फ्रूट ट्रीज कॅन बी मल्टिप्लाय इझिली. ह्याच्यामध्ये खूप जास्त गतीने आणि खूप चांगल्या जातीची आपण ऑर्नामेंटल प्लांट्स, फळझाड हे आपण याची अभिवृद्धी करू शकतो किंवा जास्त प्रमाणामध्ये नवीन नवीन झाडं तयार करू शकतो. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन इज क्विकर, इझियर अँड लेस एक्सपेन्सिव्ह. अलैंगिक अभिवृद्धी ही पटकन होणारी, अतिशय सोपी आणि अतिशय कमी खर्चिक मानली जाते. प्लांट्स डेव्हलप बाय दिस मेथड आर स्मॉलर अँड हेन्स हार्वेस्टिंग बिकम इझी. यापासून जी नवीन नवीन झाडं तयार केली जातात ती अतिशय छोटी असतात आणि त्याचबरोबर काढणीसाठी सुद्धा सोपी असतात. ती आकाराने छोटी असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा आपल्याला बघायला मिळतो. एकाच ठिकाणी जास्त झाडं आपल्याला तयार करता येऊ शकतात. युझिंग दिस मेथड नोबल प्लांट्स कॅन बी क्रिएटेड. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती अभिवृद्धी किंवा मोठ्या प्रमाणावरती झाडांची रोपं तयार करू शकतो. इन्फेरियर फ्रूट ट्रीज आर कन्व्हर्टेड इनटू सुपेरियर फ्रूट ट्रीज. म्हणजे जी झाडं चांगली नाहीयेत, चांगली फळं देणारी नाहीयेत, त्यांना आपण कन्व्हर्ट करू शकतो चांगल्या फळं देणाऱ्या झाडांमध्ये ग्राफ्टिंगच्या माध्यमातून. फॉर रिपेअरिंग वुड ऑफ फ्रूट ट्रीज ब्रिज ग्राफ्टिंग इज यूज. ब्रिज ग्राफ्टिंग एक प्रकारची ग्राफ्टिंगची पद्धत आहे. जर एखाद्या झाडाला जखम झाली असेल, जर एखाद्या झाडाचा काही भाग सडला असेल किंवा खराब झाला असेल, तर ब्रिज ग्राफ्टिंगच्या माध्यमातून आपण परत झाड पुनर्जीवित करू शकतो. डिसएडव्हान्टेजेस ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, काही तोटे आहेत अलैंगिक पद्धतीचे. इट्स रिक्वायर्ड स्किल मॅनपॉवर. यासाठी अतिशय सक्षम आणि स्किल असलेल्या लोकांची गरज असते. प्लांट्स हॅव शॉर्ट लाईफ अँड लेस हार्डी. यापासून तयार होणारी झाडं ही कमी काळ टिकणारी आणि त्याचबरोबर कमी रेजिस्टन्स असणारी असतात. न्यू व्हरायटीज कॅनॉट बी प्रोड्यूस बाय दिस मेथड. नवीन जाती यामध्ये आपल्याला तयार करता येत नाही, त्या फक्त लैंगिक पद्धतीने म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शननेच तयार करता येऊ शकतात. देयर इज अ नो जेनेटिक व्हेरिएशन, सो प्लांट्स आर लेस अडॅप्टेबल टू एन्व्हायरमेंट. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जेनेटिक व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळत नाही, त्यामुळे ऍडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशनला ही पटकन झाडं अडॉप्ट होत नाहीत. डिसीज आर रॅपिडली ट्रान्समिटेड अँड डिस्ट्रॉय द क्रॉप. याच्यामध्ये रोग पटकन पसरतात आणि त्याचबरोबर झाड किंवा एखादं जे पीक आहे हे पटकन नष्ट होऊ शकतं. नेक्स्ट पार्ट इज कॉल्ड एज अ टिश्यू कल्चर. These parts seen in a next lecture. Thank you.